क्षेत्ररक्षण लावा. आपल्याला विनंती आहे क्षेत्ररक्षणाची रचना करा. निपाणी टीम चला चला निपाणी कृष्णा चला लवकर थोडं फास्ट. आपल्याला विनंती आहे आपण मॅच लगेच सुरू करतोय. 3 षटकांची लढत आहे. 15 मिनिट तुम्हाला त्या ठिकाणी दिले जातील प्रत्येक इनिंगसाठी. चला बॅटिंग बॅट्समन चला दिनेश आणि विनायक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. 3 षटकांची लढत आहे. एक जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळेल. सेमीफायनल क्रमांक 2चा सामना आहे जिथे आपण प्रथमतः पहिल्या सेमीफायनल मध्ये एरणे टीम एक दिमागदार स्टाईल मध्ये विजय प्राप्त करून आता मात्र खऱ्या अर्थाने आराम करते एरणे टीम. आता फायनल मध्ये संघर्ष पाहायला मिळेल. कोणती टीम फायनल मध्ये दाखल होईल सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये हे सुद्धा पाहणं गरजेचं राहील. चला आपण थोडी घाई करतोय कारण यानंतर एक मॅच आहे 3 षटकांची. त्या कारणाने आम्ही तुम्हाला विनंती करतो थोडंसं घाई करा. तीन षटकांची लढत आहे. चला थोडीशी घाई करा. 15 मिनिट आहेत बॉलिंग टीमकडे. नाहीतर तुम्हाला 15 मिनिटांमध्ये 3 षटक नाही संपवले तर तुम्हाला 2 धावांनी पेनल्टी दिली जाईल बॉलिंग टीमसाठी. आणि पुन्हा एकदा सौंदर्य टीम ज्या वेळेला बॉलिंग करेल त्यावेळेला तुम्हालाही त्या ठिकाणी पाबंदी असेल. पहिली 2 षटक तुम्हाला 10 मिनिटांमध्ये संपवावी लागतील. या सर्व गोष्टींची सूचना तुम्हाला आम्ही सामना सुरू होण्यापूर्वी देतोय. आमचे ऑफिशियल पंच त्या ठिकाणी दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. यानंतर एक सामना असेल जो मेगा फायनलचा आहे. अंतिम लढत असेल. सेमीफायनल क्रमांक 2 कडे आपण वळतोय. सामना सुरू होईल. टॉस मध्ये काय घडलं तर टीम सौंदर्य टीमने टॉस जिंकला. निर्णय त्यांनी घेतला बॅटिंग करू आम्ही. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय दिनेश आणि विनायक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. बॉलिंग मार्ग होती पुन्हा एकदा किशोर हुतेकर यांना तुम्ही पाहाल पहिलं षटक हाताळण्यासाठी. दिनेश आणि विनायक सामना करूया सुरुवात. आणि अगदी टायमिंग मी तुम्हाला सांगेन 5:12 झालेत. 5:45 पर्यंत हा सामना इथे समाप्त होणं गरजेचं असेल. 15-15 मिनिटं आपण देतोय त्या ठिकाणी दोन्ही टीमसाठी. चला पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जातो रिलीज केला जातोय. किशोर हुतेकर टू दिनेश. पहिल्याच बॉल वरती त्या ठिकाणी विकेट प्राप्त होऊ शकले असते. दिनेशने आपलं घर सोडलं होतं. डाऊन द ग्राउंड पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे यष्टीरक्षकाकडून चुकी होते. विकेटचं पतन होऊ शकलं असतं कारण प्रत्येक बॉल तुम्ही डाऊन द ग्राउंड पदलालित्याचा वापर करून खेळू शकत नाहीये. टॉपिंग क्रीजचा तुम्हाला परिपूर्ण वापर करावा लागेल. पुढचा बॉल लेग साइडला पॉवरफुल स्ट्रोक आहे. गॅप मध्ये बॉल जाईल गरज नाही कारण हा बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक कडक कमालीचा स्ट्रोक. बॅट्समन आहेत दिनेश. अप्रतिम बॅटिंग. दुसऱ्याच बॉलवरती या बॉलला केलंय गुल. पाठवलंय डगआउट स्टँड मध्ये 6 धावांसाठी. चला बॉल घ्या दुसरा. नवीन बॉल द्या प्लीज आपल्याला विनंती असेल कारण हा बॉल गायब केला बॅटर दिनेशने. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये तो पहिल्या बॉल पासून इथे करताना आपण त्याला पाहतोय. नवीन बॉल कुठे बॉक्स आहे का? पहिला बॉल डॉट आला होता आणि दुसऱ्या बॉलवरती आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने आक्रमक झाले आणि गुडलँड स्पॉटवरचा बॉल त्यांनी पिकअप केला. पिकअप शॉट ही तुम्ही म्हणता येईल. ऑन साइडला डावखुरे फलंदाज आहेत आणि ऑन साइडला काय चाबूक स्ट्रोक पाहायला मिळाला. 6 धावांसाठी जबरदस्त बॅटिंग करतोय दिनेश मैदानाच्या आतमध्ये. क्वालिटी बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. चला सामना सुरू करा तुम्ही. बॉल तुम्हाला त्या ठिकाणी पुरवली जातील दिली जातील. पुढचा बॉल किशोर हुतेकर टू दिनेश. हा डाऊन द ग्राउंड फटका ऑन साइडला खेळला वळवलाय त्या ठिकाणी बॉल. इथे डायरेक्ट हिट आणि संधी होती पहा.
इथे सिंगलच्या स्वरूपामध्ये 1 रन येताना पाहायला मिळते. यस नो या स्थितीमध्ये दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. क्रिकेटमध्ये तुम्हाला खूप चांगली रनिंग करायची असेल ना, तर तुम्हाला एक सोपं सूत्र मी या ठिकाणी देतो. तुम्हाला धाव घ्यायची असेल तर यस म्हणा, धाव नसेल घ्यायची तुम्हाला नो म्हणा, आणि मध्येच आला तर किंवा समोरच्या बॅट्समनला तुम्हाला थांबवायचं असेल तर वेट म्हणा. या 3 शब्दांचा वापर तुम्ही धावताना करा. इथून पुढे तुम्ही कधीच रनआउट होणार नाही. कॉलिंग खूप महत्वाचं आहे. कॉल देणं गरजेचं आहे, आणि या गोष्टी आपण क्रिकेटमध्ये करत नाही. त्या कारणाने आपण रनआउट स्वरूपामध्ये अनेकदा बाद होत असतो. पुढचा बॉल किशोर उतेकरचा. हा फटका डाऊन द ग्राउंड. फटका जबरदस्त आहे, ताकद आहे, परंतु बॉल मात्र चाललाय सिंगल साठी. केवळ 1 रन मिळेल. फटका तुम्ही पाहिला तर पिकअप स्ट्रोक होता. ऑफ साइड वरून या बॉलला उचललं होतं. लेग साइडला डिंगरी स्ट्रोक पाहायला मिळाला. धावा केवळ मिळतील 1. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय पहा. जोपर्यंत दिनेश मैदानाच्या आतमध्ये आहेत तोपर्यंत सौंदर्य संघाला टेन्शन घ्यायची गरज नाही. एकटा बास ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय. पुढचा बॉल. हा बॉल पाठीमागे चाललाय, जिथे मात्र आपण पाहिलं डिक्लेअर आहे वाईड +1 अशा 2 धावा स्कोरबोर्ड मध्ये जोडल्या जातील. फिल्डिंग तुम्हाला चांगली करावी लागेल. यष्टीरक्षण असू द्या किंवा मैदानी क्षेत्ररक्षण असेल ते तुम्हाला चांगलं करावं लागतं, आणि त्या कारणाने आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होताना पाहायला मिळालं. पाठीमागे पुढचा बॉल असेल दिनेशसाठी. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न. इथे बॅटची कडा होती पहा. आणखी एक झेल ड्रॉप झालाय. आजचा दिवस दिनेशचा आहे, तुम्ही काही करू शकणार नाहीये. नशिबाची साथ मिळते दिनेशला, आणि त्याचा फायदा परिपूर्ण सौंदर्य टीमला होताना पाहायला मिळतोय. जीवन असो क्रिकेट असो, नशिबाची साथ हवाय, परंतु नशिबापेक्षा